वंदे मातरम. आम्ही आता अहिल्यानगरमध्ये चोलामंडल फायनान्स कंपनीमध्ये येत आहे आलेलो आहोत या ठिकाणी. आणि कशा प्रकारे हे फायनान्स कंपनीवाले दंड पेनल्टीच्या नावे कशा प्रकारे ग्राहकाची फसवणूक करत आहे त्या संदर्भात आम्ही त्या कंपनीमध्ये जाब विचारायला आलेलो. कोण येतं गाडी नंबर टाकतो चोलामंडल फायनान्स कंपनीमध्ये आता महाराष्ट्र पार्टी आलेली आहे. बोलो बोलो. पेनल्टीच्या नावाखाली कशा प्रकारे जनतेची लूट करतात. 75 जामीन गाडी नाशिकला बायपासला आणि त्यांना कुठली सूचना आणि त्यांना सांगितलं की तुम्ही लगेच त्यांनी ऑनलाईन 19 असते ना हप्ता लगेच आधी हप्ता भरून घेतला आणि नंतर त्यांची गाडी डायरेक्ट ऐका. हा बरोबर बोलले. आणि नंतर प्रकरण जे आहे ना मग इकडे कशी गाडी पकडता येते आम्हाला चौकशी करून सांगा ना कोणते शिंदे संपर्क करावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे सर तुम्ही पण बोला. काय सुप्रीम कोर्ट तुम्हाला माहिती आहे की आमची सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की पूर्ण सूचना देण्याची गरज नाही. भेटून जाईल तुम्ही लिखी अर्ज द्या तुम्हाला देऊन टाका. पहिली गोष्ट तुमचं प्रकरण नाशिकचं इथं काही तुला समजून नाहीये. इथं कोण नाही. तुम्ही गोडाऊनला जा गोडाऊन तुम्ही ऐका गोडाऊनला जा तिथं तुमचं येणार लिस्ट असते. ही गाडी ओढली तर त्याच्यावरती ज्यांनी गाडी ओढली त्याचं नाव लिहिलेलं असतं मॅडम. जर तुमचं आम्ही तुम्हाला सहकार्य करू म्हणजे आम्ही तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकतो. नाही ऐका ना तुम्हाला गोडाऊनचा पत्ता देऊ शकतो. तुमचं म्हणणं असं झालंय म्हणजे थोडक्यात तुमचं नाशिकच्या SBI मध्ये अकाउंट आहे. तुम्ही माझी इथं पैसे तुम्हाला भेटतील का? माझं ऐका ना माझं ऐका ना. मग तुमची नाशिक बँक ऐका ना ऐका ना सर तुम्हाला तेच सांगताय. ऐका ना कस्टमर कोण आहे? कस्टमर कोण आहे? तुम्ही फक्त नाशिकच्या हेड ऑफिसला फोन कस्टमर कोण आहे मॅडम मला सांगा. कस्टमर आहे त्यांची गाडी आहे. तुम्ही स्वतः तुम्ही कुठले कस्टमरला घेऊन या. ऐका ना मी त्यांना ऐका 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 कस्टमर स्वतः ना आम्ही त्यांना नाशिकच्या आमच्या अधिकाऱ्यांचा नंबर देतो. कस्टमर तुमचा माझा काही संबंध आहे का? कस्टमर आहे तो तुम्ही गाडी मला कोण तुमचा माझा काही संबंध आहे का? तुम्ही कस्टमर आहे का? गाडी मला कोण माझा आहे का? मॅडम माझं पूर्ण ऐकून घ्या. मॅडम माझं पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही जे गाडीची माहिती मागताय किंवा ज्या गाडीचं बोलणं करायला आले तुम्ही त्या कस्टमरला तर घेऊन या ना आमच्या पैसे. मग आम्ही तुम्हाला तेच सांगतोय नाशिक ब्रँचची गाडी आहे. नाशिक ब्रँचला
हो, ऍड्रेस भेटेल ना, ऍड्रेस देऊ शकतो. ठीक आहे, ऍड्रेस तुम्हाला 2 मिनिटात देतो. 2 मिनिटात ऍड्रेस पाठवा. तुम्ही असं मागा ना आम्हाला ऍड्रेस ते अहो ते काय होतं सर, त्यांना विचारलं तिथं ते काही सांगतच नाही. इथून कसं काय अटेम्प्ट ऍड्रेस करता देतो ना तुम्ही? आम्ही तुम्हाला. तुम्ही ऍड्रेस मागले नाही, डायरेक्ट युट्यूब आणि हे काही ऍड्रेस गुगल वरती पण भेटेल. नाही, काय नाही, आपण देतो मॅन्युअल देतो तुम्हाला. आम्ही देतो तुम्हाला, काय अडचण नाही. गाडी मालक कोण येतोय, कोण मागताय काय तुम्ही? इथं तुमचं आपलं काय घेऊन चालू? ये, आमच्या माणसाला बोललो करून देतो 2 मिनिटं. अहो ते थांबले 2 दिवसापासून, ते तक करू राहिले. गाडी मालक कोण आहे याच्यामध्ये? पार्टीचा अकाउंट लाईव्ह आहे का तुमचं स्वतःचा अकाउंट लाईव्ह आहे? पार्टीचा अकाउंट आहे. ऐका ना, मॅडम, नक्की वाटतं पार्टीचा पर्सनल अकाउंट वाटतं. मॅडमचं मॅडमचं गाडी मालक कोण आहे? म्हणलं तुमचं आहे का मॅडम? माझं नाही. नाशिकचा ऍड्रेस घ्या. नाशिकला ते लोन आले साहेब, त्यांना नाशिकचं लोन आहे झालं सांगतो आम्ही. अहो सर, आम्हाला फक्त तिथला ऍड्रेस द्या. जे शिंदे आहेत ना, ते आता कोणच उचलत नाहीये. त्यांनी सांगितलं की माझं गाडी ऐका. नाशिकच्या लोकांनी गाडी नाही माझा ऐका, माझा ऐका. ड्रायव्हर आहे का? तुम्ही नाशिक ब्रांचमधून लोन घेतलाय. तुम्ही कुठं जायला पाहिजे? गाडी नगरमध्ये पकडून असं तुमची कुठं पण पकडले सर, ऑल ओव्हर इंडियामध्ये एजन्सी असतात, पण गाडी ऑनलाईन असते. हप्ते किती थकले? माणसाचे. एक पासवर्ड केला आणि एक हा, ऐका ना, ऐका. नाही नाही 2 नाही. काल गाडी जेव्हा काढली तेव्हा दुसरा लागला सुद्धा, म्हणजे कटिंग नव्हता झाला. या चालू नाही ना? आम्ही कशी copy करणार? आम्ही कशी- तुम्ही तर हा जो फॉलोअप करताय ना, थर्ड पार्टीला आम्ही इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. गाडी आम्ही कुठे देतो? एजन्सी. चोलामंडलचा थर्ड पार्टी नाही देऊ शकत. रेपो एजन्सी नाशिकमध्ये काम करते, नगरमध्ये काम करते, गुजरातमध्ये काम करते. ऐका ना सर, आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही आम्हाला फक्त कसं आहे होतं? तुमची गाडी ना नाशिकची, तुम्ही नाशिकला जा ना. इथं नगर मधल्या लोकांनी धरली ना, मग ते लोकांचं काय ड्रेस मग एजन्सी कुठली? बरं ठीक आहे, कुठं होतं ते एजन्सी? आपण त्यांना नाव विचारू. तुम्हाला लेटर दिला असेल ना? काहीच नाही ना सर, त्याच्यामुळे लेटर नाही नाही लेटर वगैरे काहीच दिलेलं नाहीये. कोणी पकडली गाडी? कोणी सांगितलं तुमची गाडी लावायला? नाशिक ब्रांचने अहो, पकडून आम्ही लावली तुमच्या तुम्हाला. इथं फायनान्स या कंपनीमध्ये आलो मॅडम, यांच्याशी विचारण्यासाठी. बोलतोय ना. सांगतोय तुम्ही. मला 2 मिनिटं ठीक आहे, ठीक आहे, बोला ठीक आहे, माझ्याशी. कोण बोलतं? धरा. बसून बोला, काय अडचण नाही. गाडी बसून कुठे बोला. घेतलेली आहे? हा, कोणत्या बसून बोला. शोरूम येते? ते याचं आहे. त्या पार्किंगचं कुठे आहे? चास जवळ काय आहे? 2 मिनिटं. ट्रक टर्मिनलला गाडी. जरी समजा नाशिकचं असेल सर फायनान्स, पण इथल्या माझं ऐका लोकांनी ना, उचललेलं रेपो आहे एजन्सी ना. असते. हा. मग आम्हाला रेपो त्याचा एजन्सी पत्ता द्या, त्याचा पत्ता एका द्या. रेपो एजन्सीचं काम ठीक 4 आहे. जिल्ह्यात, घ्या. 5 जिल्ह्यात चालतं. द्या, कोणत्या पत्त्यावर आहे तिथं गोडाऊनला ते घ्या. तुमची गाडी कोणी हा? पकडली, कोणती एजन्सी, हे हा, तुम्हाला हा, नाशिकला त्याच्यावरती माहिती नंबर आहे. आहे ना, त्याच्यावर नंबर आहे. हा, याच्यावरून सांगा बरं, हे सांगा सर, आपली कंपनी आहे ना पुणे रोडला एक जोड. हा, पुणे. एक जोड पार्टी. मग आपल्याला मोबाईल तिथला नंबर नंबर दिलाय, वगैरे सगळं दिलेला आहे ना, मग ते आपल्या आता नगरमध्ये चोलामंडलची शाखा आहे ना, नाशिकहून फायनान्स घेतलं बरोबर, गाडी इथल्या लोकांनी पकडली, हे तर बरोबर आहे का नाही? इथल्या मग लोकांनी म्हणजे एजन्सीने हा पकडली. एजन्सी ना, मग आता आपल्याला हे माहिती असेल ना सर एजन्सी कुठली, आम्हाला एवढं सहकार्य तर करू शकता ना तुम्ही. मला कशी माहित असणारी? म्हणून आम्ही पेपर तुम्हाला घ्या तेच ना सांगतो. तिथून. तिथं पेपर तिथं ते ठेवलेलं आता आहे. ते काहीच देत नाहीये सर, म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. हे स्वतः कस्टमर हा, असतात हा. तुमच्या सोबत. बरं कस्टमर माझं द्या, ऐका बोला ना. द्या, स्वतः लावून कस्टमर फोन. असताना तर हा. आम्ही मेल टाकून एजन्सीचे डिटेल मागून घेतलं बरं असतं, ठीक कोणी आहे, गाडी ठीक आहे, लावली. तुम्ही बोला, परत बोला त्यांच्याशी. हा, बोला. आणि ऐका ना, बोलायचं बोलायचं नाही म्हणत मी तुम्हाला. ठीक आहे, बोलायचं आपण असेल तर तुम्हाला त्याचा नंबर पण दिलेला आहे. करा, गाडी मालकाला सांगा तुम्ही माहिती हा, द्या. उगाच बोला कशाला बोला तुम्ही बोला. आमच्या नाही नाही विरोधात नाही, वेळ नाही खर्च करत सर. नाही बोलू शकत. नाही, बोलायला काय अर्थ नाही, बोलायला हरकत काय तुम्हाला सर? आपल्याला बोलायला मालक आहे ना, मालकाशी बोलू शकत नाही का तुम्ही? बंद करा, काय असं गोष्ट हो, नाही मालकाशी बोलू शकत नाही का तुम्ही? नाही एक मिनिट मालकाशी बोलू शकता ना, हे ड्रायव्हर आहे ना, हा, हे ड्रायव्हर आहे ना, सगळं व्यवस्थित माहिती ठीक आहे, होतो. ठीक आहे. हे व्हिडिओ कॉल काय होणार आहे का ते सांगा मला. मालकाशी बोलू शकता ना तुम्ही, मी काय म्हणतो? हे ड्रायव्हर आहेत, मी मालकाशी. तुमच्या संग पण स्पष्ट बरं बोला ठीक आहे चालेल. बंद करा. आम्ही काय प्रेझेंट कुणाला करताय मी तुम्ही? ते सांगतो ना. व्हिडिओ का करताय? तुम्ही ना डिफॉल्टरला प्रेझेंट तुम्हाला काय अडचण? डिफॉल्टर सर ऐका ना, काल पैसे भरले त्यांनी. ऐका, आपली कंपनी आहे ना, त्यांनी पैसे भरले ना. मग आता तुम्ही सगळेजण जर गोळा झाले तर मग बरोबर आहे. मला विचार आणि व्हिडिओ काढला तर अडचण. सर ऐका ना, ऐका व्हिडिओ चालू केला तर अडचण काय सर? ऐका ना बरं, एक मिनिट, व्हिडिओ चालू केला तर काही अडचण आहे आपल्याला? शूटिंग चालू आहे.
अहो ते पण असू द्या ना, पण ऐका ना, पण जर शूटिंग चालू ठेवली तर अडचण काय? शूटिंग चालू ठेवली तर अडचण मग असू द्या. हा ना, मग काय अडचण नाही ना, शूटिंग चालू राहू द्या ना, राहू द्या. चला सर सांगा. नाही घ्या. या ठिकाणी एकतर चोलामंडल फायनान्स कंपनीमध्ये जरी लोन तिकडचं असलं तर नगरच्या लोकांनी ती गाडी ताब्यात घेतलेली आणि फसवून त्यांच्याकडून पैसे भरून घेतले. 19,800 लगेच त्यांनी ट्रान्सफर केले, पैसे भरले आणि नंतर सांगितलं का तरी सुद्धा गाडी मिळणार नाही म्हणून. पैसे भरून घेतले तरी पण आधी म्हणाले इथं पैसे भरा आणि लगेच तुम्हाला गाडी मिळून जाईल. पैसे भरून घेतले त्यांच्याकडून आणि त्यांना गाडी दिलेली नाहीये सर. हा, कंपनी तीच आहे ना, मग ब्रांच कुठली असू द्या ना. हा, आणि शूटिंग काढू दिली नाही, काही अडचण नाही ना सर. तुम्ही डिफॉल्टरला प्रेझेंट करत नाहीये सर. बरं सर, किती हप्ते थकल्यानंतर गाडी ओढून नेतात? नाही तुम्ही बोलले ना सर मला, तुम्ही बोलले ना सर, तुम्ही बोलले ना मला रूल दाखवता म्हणून. काय अहो ते येतात ते आता बोलत. अहो मग तुम्ही त्यांचं ते लोन आयडी वगैरे घ्या ना, लोन आयडी वगैरे तुम्ही ना चोला. हा बरं ठीक आहे. हा बसते बोलवा. नाही बसू दे. हा बसते सर, बोला. ऐका ना, आम्ही काहीच करत नाही, आम्ही तुम्हाला विचारायला आलो. ठीक आहे. हा बोल. बरं ऐका, तुम्हाला नाशिक तुमचीच कंपनी आहे ना? ऐका ना सर, कंपनी तुमचीच आहे ना? अहो पण मग मी तुम्हाला तेच विचारते ना. 112ला हो लावा, फोन लावा 112ला. आपण फक्त इथे यांना विचारायला आलोय आणि हे लगेच 112ला फोन करतो. काय सांगितली ना आम्ही तुम्हाला? राग कुठला आला? आम्ही शूटिंग करते ना म्हणून तुम्हाला राग आलेला आहे. मयूर गोळे. हा विचारा बरं सर, नाशिक मधून आहे तेवढं विचारा. हो मी नाव सांगते आणि तुम्ही विचारा सर. एक झोनला गाडी आणि कोणत्याच प्रकारचं त्यांना सूचना दिलेली नाहीये सर. हा हे बोलतात ना, आले बोलतो ना. बर नाही ते राहू दे ना. काय सर, आम्ही तुम्हाला मी तुम्हाला सगळं एक पहिली गोष्ट ऐका तुम्हाला पहिली दाखवा. 1 मिनिट थांबा ना, चालू आहे ना आता. मी बोलते ना तुमच्याशी, मी बोलते ना. माझं आय कार्ड पण दाखवते, सगळं दाखवते. पण जरा 2 काय ऐका, माझ्याकडे त्यांनी तक्रार केलेली आहे. मी बरं तुम्ही ऐका ना, तुम्हाला सगळं दाखवते पण जरा 2 मिनिट यांना बोलू द्या. त्यांनी 112ला फोन लावला ना, म्हणजे कस्टमर 9 वाजल्यापासून तिथं बसलेले सर. ते तुमचे शिंदे तुम्हाला आम्हाला प्रसिद्ध होण्याची हौस नाही. ऐका सर, बरं ऐका आय कार्ड असू. ऐका एक तुमचं ऐका 1 मिनिट दाखवा. दाखवते तुम्हाला आय कार्ड दाखवते. मी तुम्हाला सगळं दाखवते पण 2 मिनिट थांबा ना. नाही वाद नाहीये तुम्हाला. नाही फोन लावा. ऐका शिंदे म्हणजे नाही किती खोटं आहे. रेपो चार्जेस लीगली आहेत म्हणजे ऐका सर 12,000 रेपो चार्जेस. तुम्ही थर्ड पार्टी ही गोष्ट आणि मॅडम तुम्ही तुमचं दाखवा. ऐका मी 1 मिनिट. आपलं नाव काय सर? आपलं नाव काय? तुम्हाला ऑफिस मध्ये नाव सांगायला काय हरकत आहे? ऐका मी माझं आय कार्ड दाखवते. मी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची. माहिती आहे तुम्हाला. बोला काढा व्हिडिओ शूटिंग काढा. 112ला नंबरला फोन करा. आम्ही म्हणजे या व्यक्तीची गाडी घेतलेली आहे सर. फोन करा 112ला फोन लावा. द्या इकडे आणि ते मालकांना पण फोन लावा. म्हणजे जनता इथं जनतेला त्रास आहे सर. विचारलं त्यांनी, आम्हाला सांगितलं. ते विचारायला आलं तर उलट तुम्ही म्हणताय की तुम्ही हे करताय म्हणून. मग बोला ना. ठीक आहे चला बोला. घ्या तुम्ही सगळी माहिती पण घेऊ शकता. बोलवा.
चला बोलवा सर कोणा त्यांचा नंबर पण देतो. ते जर माल त्यांनी पैसे भरले काल फसून त्यांच्याकडून पैसे भरून घेतले. त्यांनीच पैसे भरले. हा मालकाने पैसे पण भरले ना. हॅलो नाही रेपो चार्जेस किती ऐका 12,000 किती सांगितले तुम्हाला. रेपो चार्जेस काल पैसे भरून गाडी ठेवून घेतली म्हणून 12,000 चार्जेस सर. 12,000 चार्जेस फक्त एका म्हणजे गाडी ठेवून घेतली. अहो भरलेला आहे ना कालचा 5 तारीख कालचा हप्ता आहे सर. नाही कालच गाडी सर कालचा हप्ता म्हणते मी. तुम्ही कॉम्प्युटरला चेक करा ना. बघा म्हणजे हे सगळे उचल म्हणजे कालची गाडी घेतलेली आहे. एकच हप्ता थकला आणि 12,000 रुपयांनी चार्जेस लावलेले. सर बोलू हा ठीक आहे यांना बोल. मॅडम सर तुम्हाला बोलतात बोला. हा बोलते नाही बोला ना सर. चला ठीक आहे मला दाखवा तुम्ही. नाही दाखवा तुम्ही. अहो सर नाही का अडचण नाही ना काही सर. तुमच्याकडे पण सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत ना सर. इतकी लूट चालू आहे चोलामंडल फायनान्स मध्ये. रेपो चार्जेस फक्त काल गाडी धरली आणि ती गोडाऊनला नेऊन लावली त्याचे 12,000 चार्जेस सर. अहिल्यानगर मध्ये चोलामंडल फायनान्स आहे. या ठिकाणी फक्त गाडी हप्ता भरून घेतला. गाडी सोडतो म्हणाले सोडलेली नाही गाडी. आणि रेपो चार्जेस किती 12,000 चार्जेस सर. बघा सर रेपो चार्जेस 12,000. पोलीस बोलवले पोलीस स्टेशन. ठीक आहे आम्ही सांगतो आम्ही काही हो चालेल ठीक आहे चालेल येऊ आम्ही येतो नक्की. आम्ही फक्त या ठिकाणी ऑफिस आहे आपल्या इथं आलो तरी पण तुम्ही म्हटले ना बोलवा येतील आहे दाखवते ना. हा तुम्ही म्हटले होते ना बोलायचं. मग सर ऐका तुमच्या चोलामंडलचं आहे माझ्याकडे सगळं मी दाखवते. लाईव्ह चालू आहे. जरा 2 मिनिटं तुम्हाला सर्व दाखवते मी. पण ही लूट आहे का नाही सर तुम्ही सांगा. सर आय कार्ड दाखवते ना तुम्हाला. दाखवते ना. माझं काय म्हणणं आहे तुम्ही अहो सर लाईव्ह चालू आहे 2 मिनिटं थांबा ना. तुम्ही पोलीस बोलवलेलेच आहेत ना तुम्ही. येऊ दे पोलीस येऊ दे. आता इथं नाशिकला गाडी इकडे पकडलेली मग आपण ह्या मेन ऑफिसला तर येऊ शकतो. इथं चौकशी करू शकतो ना अहिल्यानगर मध्ये गाडी धरली म्हणून. म्हणजे विचारायचं पण नाही. सर्वसामान्य जनतेने विचारायचं पण नाहीये. त्यांच्यावर लगेच म्हणजे पोलिसांना बोलवायचं. कोण बोलणार होतं इकडे होते ना. कोणते सर कोण. हा बोल. रेपो चार्जेस 12,000 काल गाडी म्हणजे हप्ता भरून घेतला. किती लूट चालू आहे. कुठे गेले ते सर. त्यांना बोलायचं होतं ना. बोलू दे नाही ना. काही चूक नाही म्हणजे जनतेने काही विचारणं सुद्धा चुकीचं आहे ना. हा भावे सर बरोबर आम्ही काही चुकीचं काही करत नाही ना. आम्हाला इथं नंबर भेटत नाहीये. बोला हा बोला. भावे सरांचा नंबर का. जर म्हणणं आहे ना गाडी देऊ नका तर त्याचं लेखी घ्या. मी आल्याशिवाय गाडी देऊ नका म्हणणं आहे म्हणून लिहून घ्या. मग बघू मालक म्हणतात गाडी देऊ नका. मालक म्हणतात का गाडी देऊ नका. खोटं बोलतात. तुम्ही फोन लावा. तुम्ही त्यांना फोन लावा. भोळेंना फोन लावा. पहिलं फोन लावा आणि रेवगुडेंना फोन लावा. बरं फोन लावा पहिलं. हा सर बोला. नाही तुम्ही म्हणले ना बोलायचं म्हणून. नाही बोल नाही आता बोला. का म्हटले तुम्ही बोलायचं म्हणून. नाही लाईव्ह मध्ये पण बोलायला काही अडचण नाही ना सर. आपण काही अडचण नाही ना. रेपो चार्जेस 12,000 रुपये चोलामंडल. बसते ना सर.
अहिल्यानगरमध्ये आम्ही नाशिकचं आहे पण आम्ही इथं झालोय फक्त उत्तर द्यायला काही अडचण नाही ना सर. फायनान्स कंपनीला आपल्याला सहकार्य करायला काही अडचण नाही ना सर. हा बोललो आम्हाला म्हणजे आपल्याला सहकार्य करायला काय अडचण आहे सर. आपण पोलिसांना कॉल केला, याला राईट्स नाहीये. कसलं राईट्स नाही. मूळ मालक समोर आल्याशिवाय आपण गाडी देणार नाही. आम्हाला गाडी लागतच नाही. आम्ही तुम्हाला विचारायला आलोय या ठिकाणी. इथं कोण आहे ज्यांनी गाडी पकडल्यात. ऐका नाही ऐका मी म्हटले का आम्हाला आता गाडीच पाहिजे म्हणून. ऐका अहो सर नाही ऐकून घ्या. एक मिनिट मी आल्या. माझा शब्द हा आहे का आम्हाला आता गाडीच पाहिजे इथं. हा बरं ठीक आहे बोला. पहिली गोष्ट आहे ना, तुम्ही समजा स्टेट बँकेत नाशिकमध्ये मला ते मला ते कळालं. तुम्ही सगळ्यांनी उदाहरण बोला. मालकांचा फोन नाशिक ऑफिसला अहो मला काय करायचं. तुम्ही म्हटले ना पण तुम्ही म्हटले ना तुम्ही बोला. बरं नाही बोलायचं ना सर. तुम्हाला त्या नाशिकच्या चोलामंडलचे जे शिंदे आहेत ना त्यांच्याशी तर बोला ना. त्यांच्याशी बोला ना. त्यांनी गाडी सांगितलेली पकडायला. फोन द्या. शिंदेचा फोन द्या. अहो त्यांच्याशी बोलणं झालं. अहो कोणावर आरोप काय केलं नाही. ते फोन उचलत. ऐका अहो कालचा हप्ता ते स्वतःच आहे ना. मला एक हप्ता थकलेला असला तरी गाडी लावू शकता. नाही हो 3 हप्ते सर. 3 हप्ते दाखवा बरं. सुप्रीम कोर्टाचे आदेश 3 हप्ते बोललेले ते. बरं मी दाखवतो तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा. बरं दाखवा सर दाखवा. हा ठीक आहे चालेल दाखवा सर. आणि आम्ही काही हे करत नाही सर. तुम्ही लगेच पोलीस वगैरे बोलून तुम्ही असं करताय. नाही बोलवा ना. शूटिंग बरं शूटिंग आता तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर शूटिंग काढली तर सपोर्ट करताय. नाही प्रेशर करताय इनडायरेक्टली. सर प्रेशर काय प्रेशर केलं आम्ही. नाही ऐकून घ्या. कंपनी एकच आहे ना. चोलामंडलचीच कंपनी. सर ऐका ना. आम्ही काय म्हणत नाही आम्हाला गाडी आत्ताच पाहिजे म्हणून. तुम्हाला बोलायला काय अडचण आहे. हे काय बोला ना. नाही ते शिंदे ऐका सर. ऐका ना सर. ते गोडाऊनचा ऍड्रेस पण मिळालेला आहे. चोलामंडलचं जे ऐका इथल्या लोकांनी गाडी धरलेली आहे इथल्या. मग तेच आम्ही इथे एक ऑफिस आहे आपलं म्हणून आम्ही इथं आलोय. आणि मग आम्हाला ऐका ना एजन्सीची आम्हाला दाखवू शकता का तुम्ही. एक मिनिट मला तुम्ही सांगताय का सर. सुप्रीम कोर्ट सांगतं एक हप्ता. हा पोलीस बोलवले ना. पोलीस बोलवून फोटो घेऊन. अहो सर 1 मिनिट थांबा ना. यांच्याशी बोलते त्यांना बोलायचंय ना मूळ मालकाशी. 2 मिनिटं थांबा ना. आम्ही ना गाडी सोडा म्हणत नाही. ऐका आम्ही गाडी सोडा म्हणत नाही. आम्ही फक्त तुम्हाला काय म्हटलं सर आम्हाला ज्यांनी धरलेलं आहे ना त्यांचं आम्हाला आमच्याकडे काय संबंध. तुमच्याकडे गोडाऊनला जायचं तिथं माहिती भेटेल तुम्हाला. गाडी कधी लावली कुणी लावली तुम्ही त्यांच्याशी. कंपनी हीच आहे बरं का. पण हे सोडत नाही. पाठवून द्या आहे माझ्याकडे. तुमच्या संघटनेला उपयोगी भविष्यात. बरं चालेल ठीक आहे. हा सर ओ लावा ना. 112ला फोन लावा ना. काय जनता मालक म्हणून काही मग दुसऱ्या मोबाईल मध्ये शूटिंग काढा. पहिल्यापासून लावतो ते नंबर हॅलो लोकेशन येईल का लगेच. फोन लावून नाही ते लगेच येते. मेसेज होती. त्यांना म्हणा शूटिंग त्यांना बोलवायचं. चोलामंडल फायनान्स ना. हॅलो मॅडम आम्ही इथं आता अहिल्यानगर मध्ये आहे. छत्रपती बजाज शोरूम मध्ये. आणि या ठिकाणी चोलामंडल फायनान्स मध्ये आलेलो आहेत. हा बजाज शोरूम छत्रपती बजाज शोरूमच्या बाजूला चोलामंडल फायनान्स आहे ना त्या ठिकाणी. हॅलो चोलामंडल फायनान्स
इथे फायनान्समध्ये ना आपलं नाशिकचं आहे फायनान्स कंपनी चोलामंडळ, तिथून लोन घेतलेलं आहे. गाडी यांनी सोडून घेतलेली आहे, पण यांना फक्त माहिती विचारायला आलो तर यांनी आम्हाला 112 नंबर काय पोलीस इथले बोलवलेले आहेत. पण आमचं पण ऐकून घ्या मॅडम बरं का. हां, तर इथं कोणाला तरी पाठवा. फायनान्स कंपनी आहे इथं चोलामंडळ फायनान्स ना, या ठिकाणी पाठवा. ठीक, आपण जाऊ शकतो. हो त्याला जाऊ. म्हणजे इथं काल गाडी धरलेली आहे. येतील. हॅलो, हां मॅडम बरोबर. इथं चोलामंडल फायनान्समध्ये आम्ही इथं यांना माहिती हो अहो आम्हाला इथं आम्ही जी माहिती मागतो ना ती माहिती तर देत नाहीये. उलट त्यांनी इथे ना पोलिसांना बोलवलेलं स्थानिक, पण आम्हाला पण आपली मदत हवी मॅडम. हो होईल. आता ते काय आहे तिथं मॅनेजर सगळे कर्मचारी वगैरे, त्यांना फक्त माहिती विचारते. हां हो ठीक. कोणाचं? माझं शीतल भाऊसाहेब गोरे. नाही, आता आमच्यासोबत माझ्यासोबत जे आलेत ना त्यांचा नंबर आहे 46. नाही मॅडम. हो आत्ता थोडं शांत आहे, पण गरज आहे मॅडम. हो बरोबर. हो, किती वेळ लागेल मॅडम? हो ठीक चालेल. ओके मॅडम, थँक्यू. घ्या. शिंदेंना फोन लावा. त्या फायनान्सच्या शिंदेंना फोन लावा. हॅलो. की लूट चालू आहे या ठिकाणी. चोलामंडल फायनान्स लूट किती चालू आहे? रेपो रेट त्यांनी येतात. पोलीस आपल्या संरक्षणासाठीच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. आपल्या संरक्षणासाठी असतात ते पोलीस जरी आले तरी. हा सर, आम्ही तुम्हाला काय विचारत होतो, जे गोडाऊनचा जो ऍड्रेस आहे ना, नाही तो नंबर आहे ना, मग त्या नंबरवरून कंपनी आपली आहे ना, तर मग कोणी गाडी तिथं घेतली ते तर सांगू हा का फोन मग तुम्हाला तो नंबर देतो. ऐका, आपल्याच कंपनीचे आहे ते. काय नाव आहे त्यांचं? शिंदे. नाही सर ऐका ना सर कंपनी आहे सर. ऐका ना, मग तेच सांगतोय आम्ही का ते फोन उचलत नाहीये. चोलामंडल नाशिकचं कर्ज सर. ऐका ना सर, तुमच्या नावावर गाडी नाहीये, हा माणूस आहे ना गाडीचा मालक नाही. याला आम्हाला प्रश्न विचारायचे आधी. तुम्हाला तुम्ही नाही विचारलं ते बरोबर आहे, पण आम्ही सांगतोय आम्हाला फक्त आम्ही तुमच्यासाठी आम्ही गाडी द्या म्हणत नाही. आम्ही काय म्हणतोय सर, नाशिक ब्रांच पण नाहीये भरलेली सर. भरलेली आहे ना, तुम्ही काल भरली ना, कोणाच्या नावे टाकली? मालकानीच पैसे भरले. सगळी थकबाकी भरली का? सर ऐका ना, जास्त पण पैसे असतील, दाखवा तुम्ही. सांगा बरं कोणी भरले काय, तुम्ही दाखवा ते. म्हणून मी आपल्या कंपनीचेच आहेत शिंदे ना, फक्त तुम्ही त्यांना तर फोन लावू शकता ना सर. तुम्ही म्हणजे कंपनी एक अहिल्यानगर मध्ये तुम्ही त्यांना फोन लावा ना. शिंदे फोन उचलत नाही, तुमचा फोन उचलते. कालच सर
सर, कंपनीचा ऐका, नियम आहे. ऐका. गाडी थकबाकी ते असेल, म्हणते, जर बरं, ठीक आहे ना. गोडाऊनला पूर्ण गेली. थकबाकी भरल्यानंतर ऐका. गाडीची कंपनी देऊन टाकते. 3 हप्ते सर, ऐका. गोडाऊनचे जे पैसे म्हणते आहे हा. ना ते म्हणते गोडाऊनचे पैसे भरा तुम्ही. गोडाऊनचे पैसे किती भरा? 12,000 सर, काल गाडी घेतली 12,000 भरा म्हणतात. तुम्हाला रितसर पावती भेटत असेल तर काय अडचण पण आहे? 12,000 सर कशाला लागत आहे? नाही तुम्ही- सर. तुम्हाला जर चुकीचं वाटतंय ना हा. काहीतरी तर तुम्ही कोर्टात बरं, जा ना, आता पावती ऐका, घेऊन. ऐका. माझ्याकडून बेकायदेशीर पैसे घेतले मी तुम्ही जा कोर्टात बरं जा. तुम्ही सर, आता तुम्ही एक सहकार्य करताल का? आम्ही तुम्हाला काय म्हणतो, हे चोलमंडल फायनान्स आपली कंपनी आहे ना, मग नाशिक मध्ये पण आपलीच कंपनी आहे, अहो, फक्त ते काश्मीरचे शिंदे कन्याकुमारी येऊ द्या, काश्मीरचं नाही नाही, मी customer फक्त इथं माझ्याकडे नाही मला म्हणून माहिती ऐका देईल, ऐका सांगाल, मग मी नाही, त्यांना आम्ही द्यायची फक्त का? तुम्हाला नाशिकच्या काही शिंदेना फोन संबंध करा. नाही नाशिकचं, पण माझं नगर ब्रँच मी नगरच्या नगर मध्ये लोकांना गाडी नगर धरली ना, ब्रँच नगर मध्ये. बरं, कोणती नगर कोणती ब्रँच पार्टी होती ती ज्यांनी गाडी धरली? ते म्हणजे ते लोक कोण होते? ते तर आपल्याच कंपनीचे आहे. गोडाऊनला असती मॅडम त्याची. पण ते तुम्ही तिथं पण माझं काही नाव देत भेटेल ना. सर, ऐका ना, ते तिथं पण आम्हाला काही देत नाहीये, म्हणून तर आम्ही चोलामंडलच्या या फायनान्स कंपनीमध्ये आलो. मग यात आमची चूक झाली का? तुम्ही मदत करायचं सोडून तुम्ही मदत करतोय ना आम्ही तुम्हाला. मग तुम्ही आता आम्ही सांगतो जसं इथं शिंदे- बरं येऊन- ऐका इथं सर, येऊन जसे तुम्ही भेटलात ना ऐका तसे, सर, तुम्ही तुम्ही बोलले ना त्या ब्रँचला जाऊन भेटा, सर, विषय मिटला. सर ऐका ना, तुम्ही बोलले ना, तुमचे सगळे सहकार्य प्रश्न करतो म्हणाले ना, मग फक्त एक शिंदेना फोन लावता तुम्ही. द्या हो शिंदेला सर, काय फोन शिंदेचा करावा? नंबर द्या, नंबर. ज्यांनी फायनान्स केलं त्याच कंपनीचं. द्या बरं शिंदेचा नंबर. आम्ही फक्त सहकार्य आणि फक्त शूटिंग चालू आहे. हा घ्या घ्या, लावा ते आणि त्यांना विचारा. आमची एक एवढीच भावना साहेब, 2 दिवस झाली गाडी तिथे येऊन हो. थांबली, गाडी आहे. कालचाच. तुम्हाला गाडी देताच येणार नाही, गाडी- तुम्ही सगळे सर. पैसे- ऐका ना, सगळे पैसे जरी भरले थकबाकी जरी हा. आणि पुढचे तुमचे सगळे हप्ते जरी नील केले हा. तरी मूळ मालकाशिवाय गाडी देता येत मूळ नाही. मालकाशिवाय गाडी आम्ही मागत पण नाहीये सर. ऐका, आम्ही म्हणत पण नाही आम्हाला गाडी आत्ताच द्या म्हणून. आम्ही फक्त तुम्हाला ह्या इथं आहे ऑफिस नगर मध्ये, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमची माग आपण आता थांबा 1 मिनिट. हॅलो हॅलो नंदू सर, हा. इन्व्हेंटरीची व्यवस्था करा त्याच्या अर्जंट एजन्सीची बोलून. त्यांना कॉपी पाहिजे, एक कॉपी नाही पाहिजे ती. त्यांना ती कॉपी पाहिजे, कॉपी द्यायची व्यवस्था करा. काय नाव सांगितलं तुम्ही? नाव पूर्ण मालकाचं? मयूर गिरीश बोळे. मयूर गिरीश भोळे. हा. ज्यावेळेस गाडी लावली त्याचे सगळे डिटेल्स गोडाऊनला त्यांना भेटले नाही तर ते त्यांना गोडाऊनला भेटले पाहिजे, किंवा त्यांना पाठवतो, किंवा मग तुम्ही त्यांची व्यवस्था करा त्यांना द्यायची. कारण नाशिक ब्रँचचं लोन आहे, इथं माझा काय कागदोपत्री संबंध येत नाही. विनाकारण मी त्यांना अर्धा 1 तास झालं एंटरटेन करतो. मला बँकेत जायचं HDFC कार्ड मध्ये. हा. आणि मूळ मालकाला ती पाठवून द्या, गाडी जप्त केल्याची हो, details मूळ त्यांनाच मालक पाठवा. यांना पाठवून देऊ. हा, आम्ही तेच सहकार्य मागायला आलो सर, आम्ही काहीच म्हणत मूळ नव्हतो मालक बाकी. ऑफिसला चालले रस्त्याने. हा, मग तुम्ही ठीक- मूळ ठीक मालकाशी आहे. बोलून घ्या. हा. तुमचा आमचा संबंध नाही. मूळ मालक आणि सर कंपनी हा, बघून. मग आम्ही ना ठीक आहे. तेच विचारत होतो बोलायचं सर. का नंदू सरांची तुम्हाला आता? नंदू सर कोण आहेत? तुम्ही ज्यांना आता फोन लावायला लावला या नंबरला. शिंदे. हा हा बोलायचं हा, का द्या तुम्हाला? सर, द्या. बोला एक ना. मिनिट. हा सर, हॅलो सर, आम्ही तुम्हाला ऐका सर, 1 मिनिट. काल पण फोन केली. 1 मिनिट सर, आपण आवाज आज तुम्ही सकाळी फोन केला होता, काल पण फोन. ऐका सर, ऐका. अहो सर, तुम्ही म्हणाले गाडी सोडतो असं म्हणाले होते, पण त्यानंतर आज सकाळपासून तुम्ही फोनच उचलत नाहीये, त्यामुळे आम्ही या ऑफिसला आलेलो आहे. नाही पण सर तुम्हाला फोन उचलत होता. स्पीकर वर दाखव सर. आवाज येईल. हॅलो हा हा सर, बोला. ऐका. हा, गाडी सोडायला लावली, पण मूळ मालकाशी बोलून घ्या. ऐका सर, आता तेच बोलले, गाडी सोडायला लावली, पण ते तिथं आतमध्ये पण मूळ गेले मालकच त्यांना. फोन लावतो. मूळ मालकाला सांगितलं सांगितलं ना. हो, मग त्यांचा पण फोन. अहो सर ऐका, मग तुम्ही नाशिकच्या तिथून फायनान्स घेतलेले, पण तुम्ही फोनच उचलत नव्हते, त्यामुळे आम्हाला नगरच्या शाखेला यावं लागलं सर, कारण इथं गाडी पकडलेली आहे ना त्यांची. नाव सांगा, मी तुम्हाला सगळं देते. सचिन दहातोंडे नाव आहे माझं. सचिन दहातोंडे. सचिन दहातोंडे. काय म्हणून आहे आपण? देते ना इथं सर, मॅनेजर आहे मॅडम. मॅनेजर म्हणून आहे का? आपलं ओळखपत्र आहे? हो, आहे ना माझं. दाखव, घ्या ना. मी पण दाखव. माझं कार्ड पण घेऊन जा मॅडम. हे घ्या. हा, ठीक ठीक, चालेल. तुमचं द्या आधी तुमचं. घ्या ना, तुमच्याकडे अभिप्राय नोंदवही आहे? नाही तुमचं नाही, कार्ड द्या ऐका ना, मला. कार्ड देते मी. तुमचं कार्ड द्या, कोणतं माझं कार्ड पाहिजे? घ्या. कोणतं कार्ड पाहिजे? तुमचं ऐका तुमच्याकडे तुमचे ऐका सर्टिफिकेट, तुमची सर, ओळखपत्र ऐका असेल ऐका. ना मॅडम, ते द्या आमची ना. जनताच मालक. हा, जनताच जनताच मालक मालक. आमच्या अशी टोपीवर कशी- आहे, आणि फेसबुक काय काय अशी कशी काय? असं कसं म्हणता बरं मॅडम? ठीक आहे,
जनताच मालक आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे निर्भय सैनिक आहे माझ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय ऐका ना, येऊ बरं इथं चला तुमच्याच गाडीत जाऊया. चला तुमच्या तुमच्याच गाडीत जाऊया ना. तुम्ही पण शूटिंग घ्या सर, डायरेक्ट शूटिंग घ्या, लपून नका घेऊ, तुम्ही डायरेक्ट घ्या. आणि मला राहू दे म्हणून मी म्हटलं तुम्ही पण घ्या बरं का. आणि ठीक आहे बसतो. तुमच्या गाडीत जायचं असेल तर तसं सांगा हा बरं का. आणि भारतीय राज्यघटने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आम्हाला अधिकार दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतोय हा बोलवा ना. कुठं तुमच्याकडे आहे का अभिप्राय नोंदवही, तक्रार नोंदवही असेल तर सांगा, मी नोंदवते या ठिकाणी. आहे का नोंदवही आहे का? व्हिजिटर्स आहे का? नाही का? त्यांना असेल ना, मी लिहिते ना सर. आपल्याकडं नोंदवही आहे का? मी लिहिते ना. म्हणजे आपल्या व्हिजिटर्स रजिस्टर आहे का? हा ते नाही म्हटले ते द्या बरं, मी लिहून देते तिथे डायरेक्ट लिहून देते ना. हा द्या ना, मी नाव लिहिते ना. द्या नरेश इनवर्ट आउटवर्ट करायचं द्या इकडं. हे घ्या सर. एक मिनिट काय अटेंडन्स याच्यामध्ये कुठंच नाही सर. व्हिजिटर्स कुठे नाही ना तुमचं हे कुठे? आपण एक पण नाही का? कोणीच व्हिजिट केलेली नाही का? व्हिजिटच करत नाही आपल्या ऑफिसला. काय नाव आपलं? नरेश कोटा. यांच्याकडे व्हिजिटच कोणी करत नाही. पूर्ण नाव लिहित अजून जनताच मालक आहे ना. बाकी आता नाव सांगितलेलं आहे, मोबाईल नंबर देते, फेसबुक लाईव्ह चालू आहे. मोबाईल नंबर किती वेळ विचारन त्यांना. बोला ना, 112 10 मिनिटं घेतो म्हणते. पोलीस आल्यानंतर जा तुम्ही. हसत बघा, जनतेची लूट करताय, जनतेला त्रास देतात. रेपोरेट तुमचं एका दिवसाचं फक्त 12,000 रुपये हप्त्याच्या व्यतिरिक्त. परत एकत्र येऊन हसायचं पण. लोन कशासाठी घेतात लोक? काहीतरी त्याच्यातून 2 पैसे मिळणार म्हणून घेत असतात ना. सर्वसामान्य जनतेला अशा प्रकारे फसवता आपण हसताय. नाही हसण्यासारखी गोष्ट आहे काही. नाही तुम्ही सगळे ऐका ना, तुम्ही पण कर्मचारी आहात ना सगळेजण. तुम्ही पण पोटासाठीच काम करता ना सर. मग हा आणि मग ह्या म्हणजे तुम्हाला असं नाही सर. 12,000 रुपये रेपो रेट. काल गाडी धरली आणि 12,000 रुपये नुसते एका दिवसाचे. 12,000 रुपये कसली प्रोसेस सर? कसली प्रोसेस? व्हिडिओ किती वेळ काढणार तुम्ही? बोला ना पोलिसांना. ऐका ना सर, पोलिसांना बोलत किती वेळ? हा मग आता मी इथंच आहे ना. मी काही इथून जात नाहीये नाही का. आपल्या फायनान्स कंपनीमध्ये इथंच बसलेली आहे ना मी. नाही आपण ज्या पद्धतीने हसणं चालू आहे ना आपलं आहे ना. येतात आहे ना सगळं येतात. ते सगळं सांगितलेलं पण आहे. आणि असं नाही सर, विचारली माहिती तर सांगायला पाहिजे ना. माहिती म्हणजे माहिती सांगणं तर बाजूलाच, परंतु उलट पोलिसांचा धाक दाखवायचा. येऊ दे, पोलिसही आपल्या संरक्षणासाठी येत ना. नाही थांबा जाऊन आपण येऊन थांबले 2 तास. हा बोल. लावलाय का फोन त्यांना? सर आपण फक्त विचारा ना किती वेळ आहे सर. किती वेळ आहे फक्त तेवढं विचारा. म्हणजे आम्ही जात नाही. लावला होता का? म्हणजे किती वेळ यायला?
आम्ही तसं थांबतो, पोलीस आल्याशिवाय आम्ही पण जाणार नाहीये. 4 वाजून 28 मिनिटं फोन केला, 10 मिनिटं म्हणले. 10 मिनिटं म्हणाले का? ठीक आहे, चालेल. कुठल्या पोलीस स्टेशनवरून येतात ते? तोफखानावरून. हा तोफखानावरून येतात. काय म्हणतात ते? हा झालं ते मयूर बोलते हा. शिंदे सरांचं बोलणं. हॅलो. बोला. हा बोला सर. आपले ये मालक, गाडी मालक सांगितले ना. हा, पण आम्ही आता या ठिकाणी ते चोलामंडलमध्ये इथं आता पोलीस येतात ना, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. हो, मग तेच सांगितले, येतात ना पोलीस. आल्यानंतर थांबतोय तोपर्यंत. मॅनेजर का बरं गेले? मॅनेजर कुठे गेले? एक मिनिट बघू. विजिट आहे का? ठीक आहे, चालेल. आता वाजले किती? आणि आपण 6 वाजेपर्यंत नाही गेलो तर मग किती आजही वाजले? वाटलं. नाही 4:30 वाजले. जाऊ आपणही बोलवलेले आहेत. त्यांना विचारा मग आम्ही काय करायचं, तिकडं जाऊन येऊपर्यंत थांबता का म्हणा, थांबून ठेवता, नाही तर आम्ही स्वतः जाऊ तोफखाना पोलीस स्टेशनला. ते नाही येतात. कोण नाही, मग विचारा ना तिथं कोणाचं. नंबर काय, गाडी नंबर? माल नाही तर आम्ही ऐका, यांचं वेगळं चालू आहे. ऐका, त्यांना सांगा आम्ही स्वतः तोफखाना पोलीस स्टेशनला जातो. मॅनेजरला सांगा किंवा मॅनेजरचा नंबर नाही. चला आपण स्वतः जाऊया तिथे ठीक आहे, तोफखाना सर. पोलीस स्टेशन. दिलंय का घेतलंय काय माहिती, आता मी माझा मोबाईल नंबर लिहिलेला आहे. चला ना, तुम्हाला मी पहिलंच म्हणलं पोलीस स्टेशनला चला. आपणच जाऊ हा, तोफखाना चला. पोलीस स्टेशनला. चला येतो सर. थँक्यू. म्हणजे या ठिकाणी चोलामंडल फायनान्स मध्ये या ठिकाणी ऑफिस जरी हे असेल तर हे जनतेची लूट करतात. यांच्या ऑफिसचं आपण फक्त काही माहिती मागण्यासाठी आलो तर ते मदत करायचं सोडून ते पोलिसांना बोलवतात. त्यांनी बोलवण्यापेक्षा पोलीस आपल्या संरक्षणासाठीच असतात. काही हरकत नाही, आपण स्वतः पोलीस स्टेशनला जाऊ, पण त्याआधी त्या गोडाऊनला ज्यांनी सांगितलं गाडी सोडून द्या त्या ठिकाणी जातोय. ठीक. वंदे मातरम. वंदे मातरम. मॅडम ऐका,